ज्ञानेश्वरीचा उगवता सूर्य म्हणजे कृष्णा इंदोरीकर हाच असणार आहे, असे गौरवोद्गार हरिभक्त परायण डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री बाबा भगवानगडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी काल संगमनेर येथे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी व चिरंजीव साहिल यांच्या विवाहानिमित्त विवाहस्थळी बोलताना सांगितले की माझ्यानंतर जर ज्ञानेश्वरीवर कुणाची पकड असेल तर कृष्णा महाराज छोटे इंदोरीकर हाच भविष्यातील उगवता तारा आहे असे प्रतिपादन केले। तर हा निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या ज्ञानेश्वरी या मुलीचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न पडला। संगमनेर मधील 10 एकरावर हा एक आगळा वेगळा विवाह सोहळा म्हणजे एक खास प्रकारे शाही विवाह सोहळा जो म्हणतात तो या ठिकाणी संपन्न झाला। आणि या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, छगन भुजबळ, डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री भगवानगडकर, अहिल्यानगरचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, नेवासा आमदार विठ्ठलराव लंगे पाटील सह महाराष्ट्रातील संत महंत तसेच राजकीय शैक्षणिक मंडळी या शाही विवाहास उपस्थित होते। महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे, अहिल्यानगर। आपल्या सगळ्याला कल्पना आहे, मी विनाकारण स्तुती करत नाही, पण खरंच आमच्या भगवानगडाचं भाग्य आहे इंदोरीकर महाराजांनी तो मुलगा देऊन ज्ञानेश्वरी भविष्यातलं माझं टेन्शन कमी केलं। आता महत्वाचा विषय आहे, पितृकार्यातलं सगळ्यात मोठं कार्य आणि अवघड मनाने केलं जाणारं मुलीला निरोप देणं आणि जिला आपण आपल्या रक्तातून वाढवलं तिचा आज तसा निरोपाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आईचा आहे की ती एक चांगल्या घरी चाललेली आहे। ज्ञानेश्वरी आज साहिलला भेटली, साहिलने ज्ञानेश्वरीचं कौतुक करावं आणि आपला वंश पुढं वाढवावा, माऊलीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहील। जास्त न बोलता आपल्याला सगळ्याला वेळ झालेला आहे। इंदोरीकर महाराजांना पुन्हा सांगणे, याच्यानंतर इंदोरीकर महाराज टीकेला उत्तर देऊ नका, आपल्या कीर्तनाने लोकांना उत्तर द्या, एवढा समाज जमून दाखवा, मग त्या लोकांनी इंदोरीकर महाराजांवर टीका करावी।